मोदक म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिलं आपले बाप्पाच आठवतात ना. पण बरं का, मोदक हा केवळ प्रसाद नसून आपल्या आरोग्यासाठीही भरपूर फायदेशीर आहे. त्यातील नारळ पचायला हलका असून मेटाबॉलिझम बूस्ट करतो, चांगले कोलेस्ट्रॉल वाढवून पावसाळ्यात पसरणाऱ्या रोगजंतूशी लढतो आणि गूळ लिव्हर डिटॉक्स करून पचन सुधारतो व त्यातील आयर्न शरीराला ऊर्जा देते. विशेष म्हणजे मोदक वाफवून शिजवल्यानं त्यातील 90% अँटीऑक्सिडंट आणि बरेचसेच विटामिन्स टिकून राहतात. तसेच पौष्टिकता सुद्धा जपली जाते. पण मग बरं, बाप्पाला मोदक इतके का आवडतात? तर परशुरामाने रागाच्या भरात बाप्पांचा एक दात मोडला. त्यानंतर बाप्पाला कडक अन्न खाणं कठीण झालं. मग त्यांना मऊ गोड सहज पचवणारा मोदक दिला आणि बाप्पांना तो मोदक प्रचंड आवडला. तेव्हापासूनच मोदक हा बाप्पांचा लाडका प्रसाद झाला आणि याचा उल्लेख गणेश पुराणामध्ये सुद्धा केलेला आहे. पण बाप्पाला 21च मोदक का दिले जातात हे कमेंट मध्ये नक्की वाचा आणि शेअर करा ही रील.